नमस्कार मंडळी, सुप्रभात। आजच्या ब्लॉगमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। बघा, आज धुकं खूप आहे, उजेड खूप कमी आहे। हवामानाचा अंदाज आहे की काही ठिकाणी गारपीट होईल, काही ठिकाणी पाऊस होईल। त्याप्रमाणे बघा, हे हवामानाच्या अंदाजाप्रमाणे बऱ्यापैकी ढगाळ वातावरण आहे आणि वातावरणही जरा थंड आहे, पण ढगाळ वातावरण असल्यामुळे टेम्परेचर खूप कमी झालेलं नाही आहे। दररोजप्रमाणे बऱ्यापैकी वाहतूक आहे। बघा, हे मोटरसायकल, ऑटो रिक्षा, BST बस यांची संख्या भरपूर आहे। ऑटो रिक्षा आहेत। ट्रान्सपोर्ट तर पाहिजेच, ट्रान्सपोर्टशिवाय कसं चालेल। उंच उंच इमारती, निवासी संकुल, व्यापारी संकुल यांची भरपूर संख्या आमच्याकडे आहे। सोबत मेट्रोचं कामही चालूच आहे, अखंड चालू आहे। थोडासा वेग मंदावल्यासारखा वाटतो आहे, पण हळूहळू काम प्रगतीपथावर आहे। सकाळची वेळ आहे, त्यामुळे सर्वांची कामाची, बाहेर जाण्याची, ऑफिसला जाण्याची, बिझनेसला जाण्याची घाईच आहे। महानगरी, मायानगरी, मुंबापुरी। हे बघा, आमच्या मुंबापुरीने किती आम्हाला समृद्धी दिलेली आहे, ऐश्वर्य दिलेलं आहे। मागेल त्याला काम, मागेल त्याला व्यवसाय, मागेल त्याला नॉलेज, प्रॅक्टिस दिलेली आहे। मुंबापुरीत राहणारा व्यक्ती कधीही उपाशी झोपत नाही। मुंबईत राहणारा व्यक्ती रात्री फार कमी वेळ झोपतो। असं म्हणतात की मुंबई जी आहे ही रात्री केवळ 2 तास झोपलेली असते किंवा तिची मोमेंट्स कमी झालेली असते। रात्री साधारणतः 2 ते पहाटे 4पर्यंतच मुंबईत थोडीशी शांतता असते। नंतर सकाळीपासून कामाची हालचाल चालू होते, मोमेंट चालू होते। हे बघा, आपले मेट्रो रेल्वेवर जे काम करता आहेत मंडळी, त्यांचे काही ना काही कामाची लगबग चाललेली आहे। प्रत्येकजण आपल्या कामात व्यस्त आहे। खाली बघा, आमची वाहतूक कंटिन्यू वाढतच आहे। आणि मुंबापुरीने, महानगरी मुंबईने आम्हाला खूप पुढे नेलेलं आहे। उगाच म्हणत नाही, मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी आहे। हो, खरोखरच ती आर्थिक राजधानी आहे। सर्वात जास्त इन्कम टॅक्स देणारी मुंबई महानगरी आहे। सगळ्यात जास्त टॅक्स देणारी आपली मुंबई महानगरी आहे। आणि ह्या मुंबई महानगरीत प्रत्येक घटकाचा सहभाग आहे। येथील प्रत्येक घटक, मग तो मोठा उद्योजक, व्यापारी असो, छोटा कामगार असो, मजूर असो, शिक्षक असो, व्यापारी असो, प्रत्येकाला इथे काही ना काही निश्चित काम आहे। तुम्ही काम चेंजही करू शकतात आणि त्याच्यात डेव्हलपमेंटही करू शकतात। मुंबईतला व्यक्ती हा उद्यमशील आहे, उद्योगरत कार्यरतच आहे। आमचं हे जे मुंबई महानगर आहे, खरोखरच पूर्ण भारताचं ऐश्वर्य आहे। मित्रांनो, यूट्यूबचा जो अल्गोरिदम आहे हा लाईकवर चालतो आणि वॉच टाईमवर चालतो। आम्ही फक्त चॅनल ओपन केला, थोडा वेळ पाहिलं आणि सोडून दिलं, असं करू नका। जे आमचे मित्र आहेत त्यांना सांगा, जे आपले सबस्क्रायबर आहेत किंवा आपले जे हितचिंतक आहेत त्यांना सांगा की व्हिडिओ पूर्ण पहा, व्हिडिओ मध्येच सोडू नका आणि
लाईक अवश्य करा. तुमचा प्रत्येक लाईक अनमोल आहे. प्रत्येक सबस्क्रायबरचं जे लाईक बटन आहे ते अतिशय अनमोल आहे. यूट्यूब तेच बघतं की यांचे लाईक किती आहेत, यांचा वॉच टाईम सातत्याने वाढतो आहे की नाही. आपल्या फ्रेशर मित्रांसाठी, नवीन यूट्यूबर फ्रेशर मित्रांसाठी हे फार आवश्यक आहे. समोर दिसतं आहे ते गोल्डन नेस्ट सर्कल आहे. इथून उड्डाण पूल आहे. उड्डाण पुलाच्या पलीकडे भाईंदर वेस्टचा एरिया आहे. रेल्वेचा पूलसुद्धा त्याच्या पलीकडेचा आहे. समोर बालाजी हॉस्पिटल आहे. त्याचा बोर्ड जरा अर्धवट दिसतो आहे. आमचे मित्र डॉक्टर चरण जाधव यांचं ते हॉस्पिटल आहे. GP पारसिक सहकारी बँक लिमिटेड, मल्टी स्टेट शेड्यूल बँक, गोपीनाथ पाटील पारसिक सहकारी बँक यांचे हेड ऑफिस ठाण्याला आहे आणि त्या GP पारसिक सहकारी बँकेची शाखा आमच्या घरासमोरच आहे. मित्रांनो, नवीन वर्षाच्या आगमनाची आपण सर्वांनी काय तयारी केली आहे अवश्य कॉमेंट्समध्ये कळवा. आपणसुद्धा हॅपी न्यू इयरचं एक स्पेशल ब्लॉग बनवणारच आहोत. नवीन फ्रेशर यूट्यूबरसाठी स्पेशल टीप आहे. मित्रांनो, आपल्या चॅनलचे व्हिडिओ तुम्ही स्वतःहून खूप वेळा पाहू नका. कॉमेंट्ससाठी ठीक आहे, पण बरेच मंडळी मी असे पाहिलेले आहेत की जे स्वतःचा चॅनल वॉच टाईम वाढवण्यासाठी किंवा नंबर ऑफ व्ह्यूज वाढवण्यासाठी कंटिन्यू स्वतःचा व्हिडिओ स्वतःच बघत राहतात. हे अतिशय चुकीचं आहे. यूट्यूब याला मान्यता देत नाही किंवा ते तुमचा व्ह्यूजची संख्या कमी करते. तर कृपया दुसऱ्या ईमेलद्वारा व्हिडिओ बघा. इतरांना तो व्हिडिओ बघायला सांगा, पण स्वतःच्या चॅनलवर, स्वतःच्या त्याच ईमेलवर तो व्हिडिओ पुन्हा पुन्हा अजिबात बघू नका. धन्यवाद. मित्रांनो, आजचा हा व्लॉग कसा वाटला नक्कीच कॉमेंट्स करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.